जय महाराष्ट्र सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला आणि सर्व माझ्या नाथपंथी डवरी समाज बांधव यांना आदेश आधी. तर भावांनो, आजचा जे आपला ब्लॉग बनवायचं कारण एवढंच आहे का आपलं रेणुका देवीच्या यात्रेला आपण सर्व आपल्या नाथपंथी समाजाचे लोक जे गेलती तर तिथं आपण कसं मस्त देवाचे दर्शन ते झालं, मस्त एन्जॉय केली. सर्व आपले नाथ बंधू लोक आलते तिकडं, मस्त त्यांच्याशी भेटून तर खूप मजा आली, खूप आनंद वाटला. का आपलं कसं या देवीची एक यात्रा अशी आहे का जिथं आपण सर्व आपले सर्व नाथ बंधू जे आपण एकत्र येतो तिथं मस्त एन्जॉय करतो. बघणं भेटणं त्यांच्याशी बघून मस्त मनाला खूप छान वाटलं तिथं आम्हाला. तर भावांनो, माझा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे का आजचं जे आपला जे व्हिडिओ आहे हे शेवटचा यात्रेचं जे आपण पूर्ण यात्रा जेवढी आपण केलेली याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं असेल. सर्व व्हिडिओमध्ये कुठं मस्ती झाली, धमाल झाली, कुठं आईचं दर्शन झालं, कसे लोकांशी आपलं ताळमेळ ते झाला, तिकडं बोलणं चालणं ते हे व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व बघितलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं दाखवणार आहे का आईची आपण यात्रा केल्याच्या नंतर जे आपण घरी येतो आईला कसं गोडधोड निवत करून देवाशी माफी मागून का आई तुझी यात्रा आम्ही केली, काय त्याच्यामध्ये काही चुकी माफी असेल तर आम्हाला तू माफ कर, क्षमा कर म्हणून एवढं असते. तर आता ह्याच्या व्हिडिओमध्ये मी जास्ती तुमच्याशी काही बोलणार नाही. व्हिडिओ बघितलेला आणि माझ्या नाथपंथी समाजाला सर्वांना समजून येईल का आपण आईचं दर्शन करून आल्याच्या नंतर घरी आपल्याला काय काय करायला लागते ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण नाथपंथी समाज आपलं बघीन ते सर्व का आपलं कार्य कसा होतो आणि बाकीचे पण आपले इतर लोक आहे जे आपली फॅमिली जे बघतात आपले व्हिडिओ त्याच्यामध्ये पण लोकांना कळू नये. तर भावांनो, फक्त मी एवढं काय बोलणार नाही, व्हिडिओ तुम्ही बघत राहावा. आणि व्हिडिओमध्ये जास्त करून काय आलं तिकडचं आपलं कसं गावागावाचं पाणी चेंज होते, मग ते माझा आवाज बसलेला होता त्या व्हिडिओमध्ये, मला जास्ती काय बोलायला येणं नव्हतं. तर व्हिडिओ बघत राहावा, मी जास्ती काय बोलणार नाही. आणि आपल्या चॅनेलवर कोण नवीन असते ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा, म्हणजे माझी येणारी व्हिडिओ तुमच्या चॅनेलवरून तुम्हाला बघायला नक्की होती. तर चला मग वाट कसली बघता, व्हिडिओ बघायला आपण चालू करूया. चला मग. देवाचं पूजाला घेतलेलं आहे, पळड्या बिड्या ते सर्व भरून झालेले आहेत. जरासं त्याच्यामध्ये पीठ आणि मीठ पण हे करायला लागते, तर पुडीमध्ये भरून हे केलेलं आहे. तर अशा पळड्या भरायला लागतात बघा आपल्याला देवांच्या. अशा रेणुका देवीचं पळडी भरायला लागतात. त्याच्या छोटस दिसत असेल ते परशुराम आहे. तर अशा पळड्या भरायला लागतात आपल्याला. या आई रेणुका देवीची असते आणि ते जे छोटी परडी बघतात ते परशुराम महाराजांचं असते. तर असं सर्व गाजर, केळ आणि हे कांद्याची पात, मेथीची भाजी, गाजर, वांग, कानुळ, लिंबू, फुलं, पीठ आणि मीठ या अशा सर्व गोष्टी सर्व या देवाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पूजायला लागते. ते रेणुका. तर आम्हाला आता काय आलं, पहिली आता रात्रीचा टाइम आहे म्हणून पहिली कोण देत नसतात, तर त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्या ताटामध्ये असं पुजलेलं आहे. तर जवळून दाखवतो तुम्हाला आपण. रेणुका देवीचा फोटो आहे बघा. ते ह्याच्यामध्ये सर्व आहे ना अशी कथा लिहिलेली आहे देवीची आहे ना. फोटो म्हणजे जे तुम्ही चित्र बघत असेल ना ही अशी कथा लिहिलेली आहे बघा सर्व. हे आमचे नाथ महाराज आहे, घोड्यावरचे देव, आमचे कोळीस्वामी देव आहे. ही आमची जी मूर्ती आहे ना, आमची घोड्यावरचा देव आहे, बिरुसिद्ध घोड्यावरचा देव आमचा. ही मूर्ती जी आहे ना ही 100 वर्ष पण म्हणजे आमच्या 4-5 पिढ्या होऊन गेल्या अशी या मूर्तीला. तेव्हापासून ही मूर्ती आमच्यापाशी आहे. म्हणजे अशी परंपरा का आज्यापासून, पंजापासून, मग वडिलांपासून, आता आमच्यापासून अशी सगळी आमची पिढीनं पिढी हे करत राहणार या देवांची पूजा. तर आणि त्याच्या मागं मागच्या बाजूला माझा हात जाईना, ते छोटा जे फोटो आहे ते पहिल्याच्या ह्याच्यामध्ये आमचे फोटो नव्हते भेटत, तर मी लहानपणी असा फोटो काढून घेतलेला देवाचा
आणि त्याला फ्रेम करून मग मी फोटो बनवून घेतलेला आहे. तर चला मग आता देवाची आपण जरा पूजा करून घेऊया. अजून आता देवा कापूर विपूर लावून जरा देवाचं दर्शन करून ते घेऊया. मग आपण देवाला निवद बिवद ते घ्या. जोगवा अक्कल दे, जोगवा अक्कल दे, जोगवा अक्कल दे, जोगवा जोगवा अक्कल दे, जोगवा अक्कल दे, जोगवा. चांग बल चांग बल मातंग्याच्या नावानं, चांग बल आई जोगाईच्या नावानं, चांग बल. तर देवाचा आपल्याला कार्यक्रम करायला लागतो. ते असं देव म्हणजे देवाचं आपण दर्शन करून आल्याच्या नंतर आहे ना, मग असं घरी येऊन मग परडी बिडी ते पूजायला लागते. काही चुकलं मग आपलं देवाशी माफी मागायला लागते. ते सर्व आपलं तर सर्व आनंदीमध्ये झाले. देव ते मस्त सर्व देवांचं पाय दर्शन ते करून त्यांना आम्हाला खूप मजा आली. ते देवाचं दर्शन ते करायला ते सर्व गावगाव फिरायला ते खूप छान वाटलं आम्हाला. भावांनो आता देवाचा प्रसाद खायला बसत आहे. आता बघूया काय काय बनवले आपण. देवाचं काय काय म्हणजे गोड धोड बनवलेलं आहे ते बघूया. आता चला मग प्रसाद ते म्हणजे जेवायलाच बसूया डायरेक्ट. आता प्रसाद आलेला आहे आपला. मस्त पिठी पोट भरून खाऊया. काय काय बनवले, पापड आहे, भजी, आमटी, पुरी, कानुळे. चला मग आता वडील आमचे बसायला लागल्यात खायला. चला मग सुरू करून घ्या. आता आम्ही पण बसतो जेवायला. आईने पण चालू केलंय मस्त दणका चालू केलेला आहे बघा. आता कसं झालंय जेवण. मी पण बसतो आता जेवायला. जेवायला या, जेवायला फॅमिली, जेवायला या फॅमिली, या जेवायला. घेतो जरा जेवून आता देवाचा प्रसाद. टाइम पण झाला आता जेवायचं. जेवून घेतो. चला या मग जेवतो आता आम्ही. तर भावांनो व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच ना. तर व्हिडिओमध्ये कसं बघा, या असं आम्हाला यात्रेला गेल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर देवाशी असंच देवाला गोडधोड निवद बनवायला लागतो. आणि त्याच्यानंतर देवाशी माफी मागायला लागतं. काय माही आई तुझ्या दरबारात आम्ही आलतो, काही चुकी माफी झाली असेल तर आम्हाला तू क्षमा कर. एवढं आपल्याला हे करून त्यांनी सर्व हे करायला लागते. म्हणजे घरी असं गोडधोड निवद करायला लागते. तर भावांनो व्हिडिओ कशी आवडली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मला. आणि भावांनो आपले आपण व्हिडिओ इथंच थांबवतो. तर सर्व आपल्या भावांना, बहिणींना, सर्व माझ्या फॅमिलींना आणि माझ्या नाथपंथी बंधू समाजांना एकदाचा वापस आदेश. चला मग आपले व्हिडिओ इथंच थांबूया. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.